श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी असं काही गिफ्ट मिळेल हे असं स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, पण खूप छान असं गिफ्ट मिळाला आणि आम्ही सगळे आवरून मस्त असं गेलो होतो. तर सुरुवात करूया आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. हे जे आता तुम्ही बघत आहे ना, ते आम्ही कुठे गेलो, काय मिळालं, कसं मिळालं आणि हे मी सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी आंघोळ करून मस्त छान अशी गॅसची पूजा केली, अन्नमाता पूर्णाची पूजा केली. आजच्या दिवशी अन्नमाता पूर्णाची जयंती असते, म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्यामुळे अन्नमाताला प्रसन्न करणं खूप गरजेचं आहे आणि खूप म्हणजे खूप हे सुद्धा आहे की या दिवशी आपण कलश भरून ठेवायचं किंवा पूजा करायचं. आता गावाकडे आहे ना, काय होतं की हा असं बोलतात की मेलेल्या माणसांचा सण आहे, पूजा वगैरे करायची नाही. पण जे रूढी परंपरा आहेत ते कोणी पाळतं, कोणी पाळत नाही. पण या आजच्या दिवशी अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक असतो आणि आजच्या दिवशी अक्षय तृतीयाला छान अशी गॅसची पूजा, म्हणजेच की चुलीची पूजा. आपल्या गावाकडे चुलीची पूजा करतात, आपण आता इकडे शहरात राहत असतो त्यामुळे गॅसची पूजा करायची. छान असं स्वस्तिक काढलं, गॅस स्वच्छ धुवून घेतलं होतं. आणि अन्नपूर्णा मातेची तुम्ही मंदिरात पूजा करा, गॅसवरची पूजा करा किंवा धान्याच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता. आणि कलश स्थापनासुद्धा आपल्याला करायचं आहे. कलश त्या दिवशी आपण कलश भरून ठेवतो ना, तसंच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरून ठेवलं जातं, म्हणजे की साठवलं जातं. तर कुणी असं हे केलं ते पण मला सांगा, कलश स्थापना केलं की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे सगळं हे साहित्य घेतलेलं आहे, जे ते तुम्हाला प्लेटमध्ये दिसत आहे ना, ते साहित्य घेऊन आपण कलश भरणार आहोत. कलश भरणं असं म्हणतात त्याला. तुम्ही पाण्याचा सुद्धा कलश भरून ठेवू शकता, नारळ वगैरे ठेवून माता लक्ष्मीची पूजा करू शकता. विष्णू आणि नारायणाला ह्या दिवशी प्रसन्न करायचं, त्याची जोडीने पूजा करायची. ज्यांची नसेल त्यांच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो ठेवून तरीसुद्धा ते चालतं. तुम्ही इथे बघू शकता, हळकुंड घेतलं आहे, कलावा घेतला आहे, पैसे घेतलेले आहेत, सोनं घेतलेलं आहे. या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करणं असलं ना, ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि जर नसेल तर तुम्ही तर इथे बघा, मी धागा बांधून घेतला, तांब्यावरती स्वस्तिक काढलं, छान असं कलश तांदळाने भरून घेतला आणि वरती सर्व हे सगळं कवडी, कमलगट्टा, हळकुंड, नाणं सगळं असं ह्याच्यामध्ये ठेवून घेतलं. आणि मस्त छान अशी साईडला स्वामी महाराजांची पूजासुद्धा करून घेतली. मंदिरातसुद्धा मी पूजा केली, जे की माझं छोटंसं मंदिर आहे तिथेसुद्धा. तर त्या मंदिरामध्ये छोटं असलं जागा नाही होत नाही, मी टेबलवरतीच महाराजांची मूर्ती वगैरे ठेवते आणि सेपरेट असंच त्यांची पूजा वगैरे करते. तर इथे असं छान असं दिवा लावून घेतला, धूप लावून घेतली, मस्त असं ओवाळलं आणि पूजा करून घेतली सर्व. आणि आजच्या दिवशी आमरस पुरीचा स्वयंपाक बनवतात, पुरणपोळी करतात कोणी गावाकडे सण येतात असं असतं. त्याच्यामुळे मग आंबे आणले होते आणि तेच आंबे अशा पद्धतीने सर्व असे पूजा वगैरे सगळं करून घेतलं. आणि मग छान असे इथे यांनी आणले होते खजूर आणि ते आंबे आणले होते, तेच खायचं चालू होतं. अजून चहा वगैरे घेतला नव्हता आणि त्याच्या आधीच एक खात होते सकाळी लवकर आवरून, बघू शकता तुम्ही इथे. आणि आंबेसुद्धा आणले होते. पण हे आंबे आहे ना, आणले त्याने सांगितलं असं गोड आहेत, पण हे जे होतं ना आंबे थोडेसे आंबट होते. कारण शिकरणाचे कसे असे आंबे गोड असायला हवेत, पण थोडीशी जास्त गूळ टाकून बनवलं तर छान झालं होतं शिकरण. असं नाही आहे की आंबट लागत होतं, पण जे असं आपण नेहमी आंबा खातो ना कोरडावाला, तर तो तसा खाण्यासारखा आंबा इतका छान असा नव्हता. इकडे छान दारात रांगोळी काढून घेतली होती. याचे शूट थोडंसं लेट घेतलं, त्याच्यामुळे ते लेट आलं. टाकताना एडिटिंग करताना पण माझ्या लक्षात नाही आलं, तुम्ही जसंच्या तसंच एडिटिंग करते. तर मी इकडे आंबे कापून घ्यायला घेतले आणि ह्याची रिॲक्शन बघा. हिला आंबाट लागत होता, तोंडबिंड सगळं वाकडं करत होते. तर हिला विचारलं की आंबा आहेत का, तरी पण हे आंबे कापलेले पस्त केले. एकच मी खाल्ले, तिच्या पप्पांना तर जास्त आंबे आवडत नाही आहेत, फक्त त्यांना आमरस आवडतो. तर मग हे दोघांनी, आणि इकडे हा रुसला होता त्याच्यामुळे तो खात नव्हता. आणि मग त्या असंच आंबे वगैरे खाऊन घेतले सगळं. तर तुम्ही अक्षय तृतीयाला काय केलं आणि कसं केलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात आधी तर सॉरी, मला ब्लॉग टाकायला उशीरच झाला थोडासा, कारण इकडे तिकडे होईपर्यंत ना ते एडिटिंग वगैरे राहून जातं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला अपलोड करायचं होत नाही. आता लोकांना असं वाटतं की काय काम असतं ह्याचं, ते व्हिडिओ तर काढायचा आहे, फोटो तर काढायचा आहे, हे तर करायचं आहे, पण खूप सारे असं असतं, त्याला एडिटिंग करावी लागते आणि मगच तो ब्लॉग आपण अपलोड करू शकतो.
आवाजाचा वगैरे प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे. ते आंबे खाऊन झाले. आता ही तर म्हणत होती आंबट आहे, पण मी ट्राय करून बघणार होते की मी कसं. आता मला इतकेही आंबट नव्हते आणि इतके जास्त गोडही नव्हते, मीडियम असे साईजचे आंबे होते. आणि ते असं ज्या दिवशी आणले ना त्याच दिवशी आंबे बनवले, शिकरण बनवलं, म्हणजे आमरस बनवलं. तर 2 दिवस आंबे ठेवून बनवलं असतं तर थोडेसे अजून आंबे छान असे पिकले असते आणि शिकरण आमरससुद्धा छान असं लागलं असतं. तर इथे घेतलं आणि हिने बघा आता एक व्हिडिओ बघून वगैरे ते करतात ना त्या पद्धतीचं तिने जसं केलं आहे बघा. आता ती तुम्हाला दाखवते. तिच्यासाठी आपण बघतो ना, बघू शकता अशा पद्धतीमध्ये खायला पण छान येतं. आणि तिने असं करत होती. आणि तर इकडे आहोंना मी खावा असं म्हणत होते, पण आहो काय आंबे खात नव्हते, नको मला म्हणत होते. त्यांनी फक्त खजूरच खाल्ली आणि मग आम्ही आवडलं. नंतर ह्या असं आंबे खात असतानाच आम्ही एन्जॉय करत होतो. इतक्यातच आम्हाला फोन आला की जनरल नॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं आहे. आणि त्याचं तर सिलेक्शन झालं होतं आणि की सहज अशी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता इथेच. आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं की त्याचं सिलेक्शन वगैरे होईल, किंवा तो मला घरी येऊन सांगत होता की मम्मी मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आणि मी परीक्षा पण दिली आहे, माझं आन्सर पण बरोबर आहे. पण मला असं वाटलं की अरे असं कुठेतरी दिलं असेल आणि हे काय असं खरंच असतं की काय मुलांना काहीतरी, म्हणून जाऊ दे ठीक आहे म्हणून आम्ही 2 दिवस. आणि त्याने नंबर देऊन आला होता आमचा, म्हणजेच की त्याच्या पप्पाचा नंबर देऊन आला होता. आणि मग तो 2 दिवस काही फोनच आला नव्हता. दुसऱ्या दिवशी ते लोक फोन करणार होते, पण आम्हाला वाटलं की नाही येणार, जाऊ दे ठीक आहे चला म्हणून आम्ही केलं होतं. पण त्या दिवशी मग आम्ही असं करत होतो त्यावेळेस फोन आला की तुम्ही येऊ शकता का, मेडल आणि सर्टिफिकेट भेटणार आहे. खूप काय असं मोठं नव्हतं, पण एक असतं ना मुलांना एक उत्साह वाढण्यासाठी म्हणा, किंवा त्याला असं वाटत होतं की मला फोन येणार. तो सारखा असा विचारत होता की नंबरवरून फोन आला आहे का. तो असं सारखा असा विचारत होता की मला येणार आहे, माझा नंबर लागेल. पण तेवढंच काय त्याचं काय मेडल पण इतकं काय असं हे नव्हतं आणि सर्टिफिकेट पण आपण करू शकतो. पण मुलांना काय होतं की तसं प्रोत्साहन मिळतं, मुलांना छान वाटतं की त्यांची कोणीतरी असं दाद घेतल्यामुळे आपल्याला पण कोणीतरी आपलं कौतुक केलं की छान असं वाटतं. त्यामुळे त्यालासुद्धा खूप छान असं, तो खूपच असा आनंदी राहत होता. म्हणजे तो रुसून बसला होता आणि त्याला असं वाटलं की नाही ठीक आहे चला आपण हे करूया. इथे काय झालं आहे माहिती आहे का, हे सगळं परत मी जी रील बनवली ना ती रील ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे, त्याच्यामुळे सॉरी. आणि हे रील ना मला हेच नाही करता झाले, ते ॲडच झालं त्याच्यामध्ये. तर त्यानंतर आम्ही असं ऐकलं आणि सगळं चहा घेतला. चहा मस्त उकळत होता सकाळी चहाचं टायमिंग. इकडे दूध तापायला ठेवलं होतं सर्वात आधी, तर किचन सगळं क्लीन करून घेतलं होतं आधीच होतं. आणि मग आम्ही नंतर सगळं आवरलं, जेवण वगैरे केलं आणि मस्त असं तयार झालं. तर ते मेडल ह्याला मिळणार होतं, पण तयार ही अशी झाली होती की जसं काही मलाच मिळणार आहे. ते बोलत होते की माझ्या भावाला मिळणार आहे, तर मग मी पण तयार होऊ शकते. मग आम्ही इथे पनवेललाच होतं, मग तिकडे आम्ही गेलो पनवेलला. आणि तिकडे एक हॉल होता, त्या हॉलमध्ये जसं थोडा वेळ गर्दी होती त्याच्यामुळे आणखीन पण मुलांना मिळालं होतं. आणि संडे असल्यामुळे पॅरेंट्स लोक आलीसुद्धा होती. त्यानंतर आम्ही तिथून सरळ थेट असं, तिथे काय आम्हाला शूट वगैरे घेताच आलं नाही आहे, कारण कसं घेणार म्हणून आम्ही तिथे शूट वगैरे काहीच घेतलं नाही, लगेच आलो. आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, डिमाटोला गेलो होतो त्याच्यामुळे. तर कसं वाटलं आहे पूर्ण ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाईम भेटू, बाय बाय.